नमस्कार मैत्रिणींनो, मी रोहिणी पाटील रोहिणी क्रिएशनमध्ये तुमचं स्वागत करते. आज आपण बनवणार आहेत ब्युटिफुल छोटंसं फ्लावर. हे एक फ्लावर आहे, पण याचे युजेस खूप सारे आहेत. ते कसं बनवायचं फ्लावर मी तुम्हाला आधी दाखवते आणि नंतर त्याचा यूज काय काय करायचं ते दाखवते. सर्वात प्रथम आपण मॅजिक रिंग बनवूया. मी ही बेबी वूल घेतलेली आहे, छोटी बारीक असते ती प्लायवाली, आणि येलो कलर घेतला आहे. पहा, पहिल्यांदा मॅजिक रिंगमध्ये 3 चेन घ्या. 3 चेन घेतल्यानंतर पफ स्टिच करायचं आहे आपल्याला. 1 2 3 4 5, तुम्हाला जेवढं घ्यायचं आहे तेवढं घेऊ शकता तुम्ही. हे 6 घेतलेत मी, काढला याच्यातून सगळ्यातून, आणि परत 1 2 3 चेन घेतला आणि सेम स्लिप स्टिच केलं मॅजिक रिंगमध्ये. हे झालं आपला एक पफ. असे आपल्याला 5 पफ करायचे आहेत. हे मी रिंग पण टाकलेली. 1 2 3 4 5 असे पफ घ्यायचे. हे एक झालं. परत 3 चेन, परत एक पफ. 1 2 3 4 5 6 सगळ्यांमधून काढली. परत त्यात स्लिप स्टिच घेतला, 3 चेन घेतल्या, सेम मॅजिक रिंगमध्ये स्लिप स्टिच, परत 3 चेन. हे 5 करायचे आहेत आपल्याला. मी 5 करून तुम्हाला दाखवते. हे 2 झालेत आपले. ठीक आहे, हे बघा मी 5 पफ केलेत. शेवटची चेन इथे स्लिप स्टिच आणि एक चेन. ठीक आहे, आता काय करायचं, तुम्हाला जर मोती टाकायचं असेल याच्यातमध्ये तर टाकू शकता लगेच. आता पहिल्यांदा हे मधल्या मॅजिक रिंगची थ्रेड ओढून घ्या घट्ट. हा झाला घट्ट फूल. आता इथे थ्रेड तोडून घ्या. हा तोडल्यानंतर त्याच दोऱ्यामध्ये तुम्ही मध्ये घेऊन मोती टाकू शकता. म्हणजे हाच इथे मध्ये घेऊन न तोडता पण मोती टाकू शकता. बघा इथे लगेच मोती टाकू शकता, किंवा मग तुम्हाला जर मोती चिकटवायचा असेल तर मोती तुम्ही चिकटवू पण शकता. मी याच्या दोऱ्यामध्येच टाकून घेतलेला आहे मोती. शिवदोऱ्याच्या सहाय्याने पण शिवू शकता. असं काही नाही की असंच टाकला पाहिजे असं. आणि इथे परत स्लिप स्टिच घेऊन थ्रेड कट करू शकता. आहे बघा, असं मोती हा फिक्स केला आहे. अशा प्रकारचे फुलं तुम्ही बनवून घ्या. सोप्या पद्धतीने आहे हे, एकदम सोपी पद्धत आहे. आणि छोटेसे स्मॉल मिनिएचर क्रिएशन असं म्हणायला पाहिजे याला तर. ॲक्च्युली तुझे छान छोटे छोटे फ्लावर्स तयार होतात. हे पहा, मी खूप सारी फ्लावर्स तयार केलेले आहेत वेगवेगळ्या कलरमध्ये. आता ह्या फ्लावर्सचा यूज काय केलेला आहे ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे. सगळ्यात प्रथम फ्लावर बाजूला करते मी. बघा, खूप सुंदर फुलं दिसतात हे. बघा, एकापेक्षा एक छान. तुम्हाला हवे त्या कलरमध्ये तुम्ही बनवू शकता. जशी लोकर आहे, कसा थ्रेड आहे, थ्रेडने पण बनवू शकता, बारीक जाड लोकरने बनवू शकता. आणि त्याचे उपयोग बघा. आता हे मी अंगठी बेस आहे. अंगठी बेस असा असतो. ठीक आहे, हा याच्यावरती हे फ्लावर B7000 ग्लू, याच्यावरती ग्लू टाकून घ्यायचा आणि तुम्हाला हव्या त्या कलरमधलं फ्लावर याच्यावरती चिकटवून द्यायचं. झालं काम, तुमची अंगठी तयार झाली. ठीक आहे, आणि तुम्हाला आता इयरिंग्सला करायचं आहे तर हे इयरिंग स्टड असतात. याच्यावरती ग्लू लावायचा आणि तुम्हाला हवे ते फूल चिकटून द्या. मस्त तुमचे
इयरिंग्स तयार होऊन जातील. बघा, ही मॅचिंग इयरिंग्स, मॅचिंग रिंग. ठीक आहे, हे 2 झाले. तिसरा प्रकार, तुम्ही असं हुक जरी अडकवलं इयरिंगला, इयरिंग हुक असे मिळतात ते, तर हा तिसरा प्रकार होऊ शकतो तुमचा. तुमच्या आवडत्या कलरमध्ये, तुम्हाला मॅचिंग कलरमध्ये तुम्ही अशा हुक अडकून घ्या. हा तिसरा प्रकार झाला. चौथा प्रकार येईल आपल्याला. बघा, हे मी किचन आहे, किचनला अशा प्रकारे फ्लावर लावलेले आहेत. किचनची ही चेन असते, त्याच्यामध्ये हे फ्लावर्स अटकवलेले आहेत. मग सुंदर असं किचन तयार झालेलं आहे. झालं हे झालं 1 2, हे इयरिंग्स 3, ही अंगठी 4. आणि बघा, आता मी काय केलेलं आहे, ही क्लिप जी आहे छोटी मोठी तुम्ही घेऊ शकता. मी ही छोटी माझ्याकडे अवेलेबल होती, छोटी घेतली. याच्यावरती ग्लू लावून हे फुलं असे लावलेले आहेत. कलर्स तुमच्या चॉईसनुसार तुम्ही घेऊ शकता. बॅकसाईड बघा, ही क्लिप आणि ही फुलं. तुम्ही मोठी क्लिप पण घेऊ शकता. हे झाले 5. परत काय केलेलं आहे, ही क्रोकोडाईल क्लिप आहे, याला ग्लू लावला आहे आणि याच्यावरती मी फुलं लावलेले आहेत. दाखवते तुम्हाला. हे पहा, हे झाले 6 प्रकार झाले. आणि आता काय केलेलं आहे, टिकटॉकच्या पिन आहेत, त्याच्यावरती एक एक फूल लावलेलं आहे. तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही 3 फुलं त्याच्यामध्ये ॲडजस्ट करू शकता. हे बघा, 3 फुलं याच्यावरती ग्लू लावायचा आणि एक एक फूल ठेवायचं. असे 3 फुलांची क्लिप पण करू शकता. मी एक एक फूल ठेवलेले आहेत. हे झाले 7. शिवाय मी आता याचा ना ज्वेलरी सेट केलेला आहे. हे 7 झाले प्रकार. हे नंतर मी तुम्हाला दाखवतेच आहे. ज्वेलरी म्हणजे बघा, हे बिंदी तयार केली आहे, सेट तयार केलेला आहे. ही बिंदी, हे खाली ठेवते मी म्हणजे तुम्हाला दाखवता येईल मला ते व्यवस्थित. बिंदी तयार केलेली आहे. शिवाय बिंदीला मॅचिंग असे इयरिंग्स केले आहेत. हे तुम्ही हळदी फंक्शनला किंवा छोट्या मोठ्या फंक्शनला घालू शकता मॅचिंग बनवून. याच्याशिवाय मी काय केलेलं आहे, नेकलेस तयार केलेला आहे. हे बघा, हा नेकलेस आहे. ही मध्ये बिंदी असू द्या. त्याला बॅक दोरी लावलेली आहे. तुम्ही उलनसुद्धा बांधू शकता. हा नेकलेस छोटंसं तयार झालेला आहे. शिवाय तुम्हाला हवा असेल तर तुम्ही मोठा नेकलेस पण करू शकता. हे बघा, मोठ्या नेकलेसला बांधायला तुम्ही दोरी तयार करा, म्हणजे लोकरचीच. हे आपण उलनपासून बनवलेलं आहे, बेबी वूलपासून. तुम्ही थ्रेडपासून पण बनवू शकता. शिवाय तुम्हाला जर ब्रेसलेट्स हवे असतील तर असं लाईनने बांधून घ्या त्याला आणि हे असं ॲज अ ब्रेसलेट तयार होऊन जाईल. शिवाय परांदी बनवता तुम्ही, तर परांदीला पण तुम्ही लावू शकता. वॉल हँगिंगला लावू शकता. एक मिनिट मी दाखवते तुम्हाला. बघा, वॉल हँगिंगला वापरू शकता, परांदीला वापरू शकता, बोला वापरू शकता. बघा, हा मोठा नेकलेस, छोटा नेकलेस, बिंदी, इयरिंग्स, अंगठी, अशा वेगवेगळ्या पद्धतीने या फुलांचा तुम्ही वापर करू शकता. मैत्रिणींनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला का? याचे उपयोग आवडले का? आवडले असल्यास नक्की लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. बघा, यासारखे विविध प्रकारचे तुम्हाला मी फुलं दाखवते नंतर. प्रत्येक व्हिडिओमध्ये काहीतरी वेगळेपणा असेल माझ्या. बघत राहा आणि बनवत राहा आणि गिफ्ट तुम्ही देत राहा. धन्यवाद मैत्रिणींनो.